हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस खेळ क्रीडा स्पर्धेमध्ये या बक्षीस वितरण समारोहाकरता मंचावर उपस्थित राज्याचे IT आणि सांस्कृतिक कार्य मंत्री श्री आशिष शेलारजी, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाजी, गृहराज्य मंत्री पंकज भोयरजी, अपर मुख्य सचिव गृह श्रीमती मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, या ठिकाणी उपस्थित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, सर्व खेळाडू आणि उपस्थित सर्व पोलीस भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026च्या पुरस्कार वितरण समारोहाकरता मी आपल्यामध्ये उपस्थित आहे। मगाशी जसं सांगितलं की 1982 मध्ये सुरुवात ही मुंबईमध्येच झाली होती आणि त्यानंतर राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये स्पर्धा होते। यावेळी पुन्हा एकदा मुंबईलाच या स्पर्धेचं यजमानपद मिळालं आणि यजमान संघाने पुरुष आणि महिला या दोन्ही कॅटेगरीमध्ये उत्कृष्ट संघाचा अवॉर्ड या ठिकाणी प्राप्त केला। त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। यासोबत उपविजेत्या संघांचंही अभिनंदन करतो आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये, सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये ज्या ज्या युनिट्स ला या ठिकाणी ट्रॉफी मिळाली त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आमच्या समोर देखील 2 स्पर्धा झाल्या। 100 मीटर महिला या स्पर्धेमध्ये निकिता संदीप खताळ पुणे शहर आणि 100 मीटर पुरुष याच्यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे चैतन्य संतोष मरडे यांनी या ठिकाणी अतिशय उत्तम प्रदर्शन करत नवीन रेकॉर्ड तयार करत या स्पर्धा जिंकल्या। त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे आपलं जे जीवन आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांचा पाठलाग करत, गुन्ह्यांची 2-2 हात करत, गुन्हेगारांचा पिच्छा पुरवत, प्रसंगी गुन्हेगाराच्या मागे धावत आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण त्या ठिकाणी व्यतीत करत असतो, जनतेची सेवा करत असतो। पण अशा या सगळ्या आयुष्यामध्ये या क्रीडा स्पर्धा हे एक आपलं वेगळेपण जपून असतात। कारण या क्रीडांगणावर एकमेकांसोबत आपण स्पर्धा करत असतो आणि या स्पर्धेतनं आपला जो फिटनेस आहे, आपलं जे कौशल्य आहे, या सगळ्या गोष्टीची चुणूक ही आपण या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवत असतो। मला अतिशय आनंद आहे की राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्येही आमच्या वेगवेगळ्या युनिट्सनी अतिशय उत्तम काम केलंय। अनेक मेडल्स आपण त्या ठिकाणी मिळवतो। नुकत्याच झालेल्या कमांडो स्पर्धेमध्येही स्नायपर गटामध्ये त्या ठिकाणी NSG सारख्या ज्या काही अतिशय प्रशिक्षित अशा प्रकारच्या जे युनिट मानले जातात, अशा सगळ्या युनिटला मागे टाकून आपल्या फोर्स वनने त्या ठिकाणी जे काही पुरस्कार तो मिळवला। एवढंच नाही तर आपल्या बँड पथकाने देखील त्या ठिकाणी वाद्यवृंद या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळवला आणि प्रत्येक राष्ट्रीय खेळामध्ये, पोलीस नॅशनल गेम्स मध्ये आपल्या महाराष्ट्राची कामगिरी
ही आपल्या सगळ्यांमुळे अतिशय उज्ज्वल असते. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राचा पोलीस फोर्स देशातल्या सर्वात मोठ्या पोलीस फोर्स पैकी एक आहे आणि मला या गोष्टीचा नेहमीच अभिमान आहे की देशामध्ये प्रोफेशनलिझमच्या बद्दल ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळी सर्वाधिक प्रोफेशनल पोलीस फोर्स म्हणून महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे पाहिलं जातं. ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे आणि विशेषतः आधुनिकता आणि तंत्रज्ञान याचा उपयोग करणारं देखील आपलं पोलीस दल आहे. आणि म्हणूनच आज ज्यावेळी आपण असं म्हणतो की महाराष्ट्र देशाचं औद्योगिक राजधानी म्हणून काम करते, त्यावेळी औद्योगिक राजधानी किंवा फायनान्शियल कॅपिटल, इंडस्ट्रियल कॅपिटल, कमर्शियल कॅपिटल हे याकरता होऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. जिथे कायद्याचं राज्य असतं तिथेच समृद्धी येते आणि ते कायद्याचं राज्य टिकवण्याची जबाबदारी तुमची असते. आणि म्हणूनच मी महाराष्ट्राच्या पोलीस दलाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही जे कार्य करता त्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्याला कल्पना आहे की आता पुढच्या काळामध्ये आपली आव्हानं देखील बदलत आहेत. आता स्ट्रीट क्राईम पेक्षाही सायबर क्राईम, इकॉनॉमिक ऑफेन्सेस, नार्कोटिक्स अशा प्रकारची आव्हानं आपल्या समोर तयार झाली आहेत. पण ज्या ज्यावेळी आव्हानं येतात त्या त्यावेळी आपल्या समोर छत्रपती शिवरायांचं उदाहरण आणि त्यांचं चरित्र असलं पाहिजे की कितीही विपरीत परिस्थिती आली तरी त्या विपरीत परिस्थितीवर मात करून ज्या प्रकारे छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं तशाच प्रकारे स्वराज्य तर आहे पण सुराज्य निर्माण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. आणि त्या सुराज्याचा प्रमुख घटक म्हणून आमच्या पोलीस दलाला या ठिकाणी काम करायचं आहे आणि मला विश्वास आहे की ते कार्य तुम्ही निश्चितपणे कराल. आज खरं म्हणजे सूर्य देवतेचे देखील आपण आभार मानले पाहिजेत. याचं कारण गेले 7 दिवस तुम्ही खेळतात, ऊन भरपूर आहे. मी बघितलं दरवर्षी एप्रिलमध्येच आपण या स्पर्धा घेतो का? माझ्या लक्षात आलं 23 मध्ये, 24 मध्ये, फेब्रुवारी मार्च मध्ये आपण या स्पर्धा घेतल्या होत्या. पण यावर्षी मात्र अगदी एप्रिल महिना संपता संपता आपण या स्पर्धा घेतलेल्या आहेत. आणि कालचा दिवस तर असा होता की जगातल्या 100 जे काही त्या ठिकाणी शहरं होते अतिशय गरमी असलेले, त्या 100 गरम शहरांमध्ये 92 शहरं हे आपल्या भारतातले होते आणि त्यातले काही शहरं हे आपल्या महाराष्ट्रातले देखील होते. अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये या स्पर्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपन्न केल्याबद्दल होस्ट असलेल्या मुंबई पोलीसचं आणि याचं आयोजन करणारे जे काही आपले महाराष्ट्र पोलीसचे सगळे अधिकारी आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीनं आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. आणि तुलनेनं ऊन कमी असल्यामुळे देखील मला असं वाटतं की त्याचा एक फायदा झाला, कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्या पोलीस भरतीमध्ये देखील या उन्हामुळे आपल्याला सकाळी नाहीतर संध्याकाळी आता भरती करता जे काही त्या ठिकाणी दौड वगैरे घ्यावी लागते ती करावी लागते. पण मला असं वाटतं की शेवटी आमचे जे खेळाडू आहेत ह्या खेळाडूंमध्ये इतकी ताकद आहे, इतकी शक्ती आहे की कितीही ऊन असलं तरी ते त्यांना थांबवू शकत नाही. आणि तेच प्रदर्शन आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. मी पुन्हा एकदा या निमित्ताने एवढंच म्हणेन की शेवटी कुठल्याही खेळामध्ये हारणं आणि जिंकणं हे तर असतंच, त्याचा आनंद देखील असतो. पण हारणं आणि जिंकणं याहीपेक्षा महत्वाची असते खिलाडू वृत्ती. खेळामध्ये जो व्यक्ती निपुण असतो त्याला हारही पचवता येते आणि जिंकल्यानंतर त्या जिंकल्याचा किती अभिमान बाळगावा हे देखील त्याला त्या ठिकाणी समजत असतं. आणि म्हणून जो खेळाडू असतो तो जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रात गेला तरी त्याच्या खिलाडू वृत्तीमुळे त्या त्या क्षेत्रामध्ये तो उत्तम कार्य करू शकतो. आणि म्हणून मला विश्वास आहे काही लोक जिंकले, काही जिंकू शकले नाहीत, काहींनी अतिशय उत्तम एफर्ट केला, काही पहिले आले, काही दुसरे आले.
या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या सगळ्यांनी जी खिलाडू वृत्ती दाखवलेली आहे त्याबद्दल त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन. जाता जाता आपल्या मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलारजी यांचं देखील मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की हे स्टेडियम चांगलं करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि आपल्या डीपीसीतनं निधी उपलब्ध करून दिला आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. सर्व विजेत्यांना शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमात आपण मला देखील सहभागी करून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.